कुठलाही रवा किंवा कणकेचा हा शिरा नाही आहे आणि गूळ घालून तयार केलेला शिरा आहे. एकदम पौष्टिक शिरा होतो आणि अगदी 5 मिनिटात तयार होतो. आणि तुम्ही बघा शिरा इतका मऊसूत तयार होतो की तोंडात टाकताच विरघळतो हा शिरा आणि टाळाला अजिबात चिटकत नाही. स्पेशली ना मी या सीझन मध्ये हा शिरा तयार करते. करायला एकदम सोपं आहे. मोजून 2-3 साहित्य याला लागतात आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागतो. गोडाचं प्रमाण इतकं परफेक्ट झालं आहे की कोणीही सहज खाऊ शकेल. रवा किंवा कणकेचा शिरा तर तुम्ही बरेचदा खाल्ला असेल, पण हा एक वेगळ्या चवीचा शिरा पण तुम्ही नक्की खाऊन बघा. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण झटपट तयार होणारा सातूच्या पिठाचा शिरा बघतोय. म्हणजे सातूचं पीठ ऑलरेडी तयारच होतं. आता जस्ट मी सातूच्या पिठाचे लाडू कसे तयार करायचे त्याचा व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये सातूचं पीठ कसं तयार करायचं ते पण टाकलंय. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. म्हणजे अगदी वेगळ्या चवीचा हा शिरा मला प्रसादासाठी तयार करायचा होता. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर झटपट होतो. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. साहित्य बघूया. 1 वाटी सातूचं पीठ, अर्धा वाटी गूळ, 4 टेबलस्पून तूप, 4 बदाम, 4 काजू आणि थोड्याशा मनुका आहे आणि 3 वेलची आहे बारीक करून घेतलेल्या. गुळाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता. काजू, बदाम, मनुका ऑप्शनल आहे. गुळाला मी चाकूच्या साहाय्याने कापून घेतलं, त्याच्यामुळे तो पटकन विरघळतो. कढईमध्ये तूप घालून घेऊ. काजू बदामचे ना मी असे तुकडे करून घेतले आणि थोडा वेळ याला तुपामध्ये परतवून घेऊ, म्हणजे चवीला ते चांगले लागतात. हलकासा त्याचा रंग चेंज झाला की गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि त्याच्यामध्ये आपण हे सातूचं पीठ घालून घेऊ. आता आपल्याला एकदम स्लो फ्लेम वरतीच ह्या तुपामध्ये हे परतवून घ्यायचं आहे, कारण सातूचं पीठ आपलं ऑलरेडी चांगलं भाजून घेतलेलं असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप वेळ याला भाजायची गरज नाही. फक्त 3 ते 4 मिनिट या पिठाला आपण तुपामध्ये परतवून घेऊ. त्याचे गडे जे आहे ना ते मोकळे होऊन जातील. 1 चमचा तूप याच्यामध्ये घालून घेते, म्हणजे थोडंसं हे कोरडं झालेलं आहे, एकदम कोरडं पण व्हायला नको. तर 1 चमचा तूप घालते. आता तुम्ही बघू शकता थोडंसं असं ओलसर झालेलं आहे. अजून एखादा चम्मच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. सो इथे 3-4 मिनिट झालेले आहे आपले. गॅसची फ्लेम बंदच आहे. मी आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तर मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि एकदा याला मिक्स करू. म्हणजे आपलं हे पीठ आहे ना पाण्याने पूर्ण असं भिजलं गेलं पाहिजे, इतकं पाणी याच्यामध्ये घालायचं. तर तुम्ही बघू शकता हे पीठ या पाण्याने पूर्णपणे असं भिजलं गेलं बघा, असं होऊ द्यायचं. म्हणजे आपला शिरा जो आहे तो छान रसरशीत होतो आणि खायला पण चांगला लागतो. तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं ना तर त्याच वाटीने 1.5 वाटी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं. गरम म्हणजे चांगलं उकळून घेतलं होतं मी ते पाणी. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं पाण्यामध्ये की आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता वेलची पूड घालून घेऊ आणि हे मनुके पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. एकदा मिक्स करूया. आपण गूळ बारीक टाकला त्याच्यामुळे गूळ पण याच्यामधला पटकन विरघळतो आणि गरम पाणी पण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनिट आपण वाफ काढून घेऊ. म्हणजे 2 मिनिटानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि थोडा वेळ हे असंच झाकून राहू द्यायचं. एखाद्या मिनिटाने झाकण काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता छान हा शिरा तयार होतो. चवीला पण खूप मस्त लागतो. आता वरून थोडंसं तूप घालायचं याच्यामध्ये, म्हणजे एकदम मस्त चव येते त्याला. छोटा 1 चमचा टाकून घ्यायचा. आता तुपाचं प्रमाण ना हे सगळं तुमच्यावरती आहे. तुम्हाला एकदम असा तुपाने भरलेला पण तुम्ही करू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि शिरा तयार आहे. चला नैवेद्य काढूया. चवीला एकदम मस्त लागतो हा शिरा. आपण गव्हाच्या पिठाचा शिरा करतो ना तसं टेक्स्चर येतं या शिऱ्याला आणि असं छान गरमागरमच खायचा, म्हणजे टाळाला चिकटत नाही. वरून थोडासा खोबऱ्याचा किस घालायचा. म्हणजे बघा आपण आता हा सातूच्या पिठाचा शिरा बनवला, त्या दिवशी आपण लाडू पाहिले. तर हे सातूचं पीठ इतकं कामाचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही असा वेगवेगळ्या चवी जे आहे त्या मस्त एन्जॉय करू शकता. आणि तुमच्याकडे जर तुम्ही सातूचं पीठ तयार करत असेल तर हा एक वेगळ्या चवीचा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप मस्त लागतो चवीला आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.